क्रीडांगणच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। क्रोएशिया इथं झालेल्या जागतिक शूटिंग अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या राही सरनोबतनं जिंकलंय सुवर्ण पदक, तर रोम इथं झालेल्या जलतरण स्पर्धेतील कामगिरीमुळे साजन प्रकाश ठरलेत ऑलिम्पिकसाठी पात्र। भेटणार आहोत पॅराऑलिम्पिक खेळाडू विनोद रावत तसेच महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष ऑलिम्पिक रेफरी जज जय कवळी सर यांना। ऑलिम्पिक शूटर राही सरनोबतनं वर्ल्ड कप शूटिंग स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक मिळवून ऑलिम्पिकची तयारी योग्य दिशेने सुरू असल्याचं दाखवून दिलंय। याच प्रकारात भारताची युवा शूटर मनु भाकर 7वी आली। पात्रता फेरीत राहीनं 591 गुण मिळवले तर अंतिम फेरीत 39। राहीनं अंतिम फेरीतील तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या सीरीजमध्ये अभूतपूर्व अशी कामगिरी केली। मात्र भारताच्या इतर शूटरनी निराशा केली। तेजस्विनी सावंत, अंजू मुदगल आणि यशस्विनी देसवाल यांना आपली वैयक्तिक कामगिरी उंचावता आली नाही। हे सर्व शूटर ऑलिम्पिकसाठी पात्र झालेले आहेत। 23 जुलैपासून टोकियो इथं ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहे। माहिती घेऊया इतर खेळांविषयी। भारताच्या जलतरणपटू साजन प्रकाश यानं नुकत्याच रोम इथं झालेल्या ऑलिम्पिक अ गट पात्रता फेरीत नेत्रदीपक कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकसाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे। त्यानं 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात 1 मिनिट 56.38 सेकंद अशी वेळ नोंदवली। निकष पूर्ण करून ऑलिम्पिकला प्रवेश मिळवणारा तो पहिला भारतीय जलतरणपटू ठरला आहे। याआधी भारतीय जलतरणपटू ब निकष पूर्ण करून किंवा वाइल्ड कार्डद्वारे ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते। 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्येही त्यानं भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं। महिला गटात मीना पटेलही सहभागी होत आहे। तिला वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला आहे। ॲथलेटिक्समध्ये मात्र हिमा दासला दुखापत झाल्यानं तिची ऑलिम्पिक वारी हुकणार असं दिसतंय। आंतरराज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत 100 मीटरच्या शर्यतीत स्नायू दुखावल्यानं तिला 3रा क्रमांक मिळाला। दोन 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या फायनलमध्ये ती 4थी आल्यानं तिचं कांस्य पदक हुकलं होतं। टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघ जाहीर झाला असून 16 पैकी 10 खेळाडू ऑलिम्पिक पदार्पण करत आहेत। या संघात अतिरिक्त गोलकीपर नसल्यानं संघाचा पूर्ण भार हा श्रीजेशवर असेल। श्रीजेश, मनप्रीत सिंग आणि वीरेंद्र लाकरा यांचं लिओ ऑलिम्पिक दुखापतीमुळे हुकलं होतं। यांचा यावेळी संघात समावेश करण्यात आला आहे। तर एसवी सुनील, आकाशदीप सिंग आणि रमणदीप सिंग यांना संघातून वगळण्यात आलं आहे। ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्या फेरीत भारताची झुंज 24 जुलैला न्यूझीलंडशी होईल।
भारतीय संघ अ गटात असून या गटात ऑलिम्पिक विजेते अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, स्पेन आणि यजमान जपान यांसारख्या तुल्यबळ संघांचा समावेश आहे. कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर आपण भेटणार आहोत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष जय कवळी यांना. तेव्हा पाहत रहा क्रीडांगण. ब्रेक नंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. टोकियो ऑलिम्पिक 2021 आता समीप येऊन ठेपलंय. या महाकुंभात 1195 देशांसोबत जवळपास 206 संघांचे खेळाडू समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे. 1900 साली सगळ्यात प्रथम भारताने ऑलिम्पिक सामन्यांमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यानंतर खरं सांगायचं तर 2012 साली लंडन इथे झालेल्या ऑलिम्पिक सामन्यात भारताने सर्वोत्कृष्ट अशी कामगिरी करत 6 पदकं मिळवली. 2016 साली झालेल्या रिओ डी जानेरो या सामन्यांमध्ये 2 पदकं मिळवली. आता सगळ्यांचं लक्ष आहे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेवर आणि याच निमित्ताने याच विषयावर चर्चा करण्यासाठी एक तज्ञ व्यक्ती आपल्या समोर आज आलेली आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष, भारतीय बॉक्सिंग महासंघाचे सातत्याने 4 वर्ष महासचिव असणारे माजी खेळाडू, लंडन येथील ऑलिम्पिक रेफरी जज जय कवळी आज येथे उपस्थित आहेत. कार्यक्रमात मी त्यांचं खूप खूप स्वागत करते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या बॉक्सिंगची कामगिरी काय असेल? मी स्वतः फार मोठा आशावादी आहे या टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगचा जो काही परफॉर्मन्स असणार आहे. कारण त्याला कारणं अनेक आहेत, परंतु भारताच्या बॉक्सिंगचा उंचावलेला दर्जा हे त्याच्यातलं सर्वात मोठं कारण आहे. त्याचबरोबर कोविडच्या थैमानामुळे जगभरातील अनेक देश फार त्रासले गेलेले आहेत आणि अनेक देश आपल्या भारतासारखं काही भारतीय बॉक्सिंग महासंघासारखी तयारी करू शकले नाहीत आणि त्यामुळे मी म्हणेन थोडीशी चुरस कमी झाली आहे आणि त्याचा फायदा आपल्या खेळाडूंना मिळेल असं मला वाटतं. हे माझं मत आहे. परंतु नुसतंच तसं नाही की बाबा इतरांचा दर्जा खाली गेला आहे म्हणून भारतीय बॉक्सिंग चांगला परफॉर्मन्स करेल असं नाही. तर गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय बॉक्सिंगच्या म्हणजे समाजाने, कम्युनिटीने, आमच्या फेडरेशनने जी काही प्रयत्न केले त्याचं एक जे रोपटं लावलं होतं त्याचं झाड झालं आणि त्याला आता फळं आलेली आहेत आणि ती आता मला वाटतं एकदम राईप आहेत. दिस इज द टाईम. यावेळेला आपल्याला चांगली पदकं मिळतील बॉक्सिंगकडून याची मला फार म्हणजे खात्री आहे. म्हणजे मी ग्वाही देऊ शकतो की यावेळेला बॉक्सिंग विल कम बॅक विथ बेटर हॉल ऑफ मेडल्स. चांगले मेडल्स घेऊन येतील. क्या बात आहे. सरांनी जवळजवळ ग्वाही दिली आपल्याला पदकांची. तर कुठल्या खेळाडूकडून पदकाच्या आपल्याला अपेक्षा आहेत हे आपण सरांना विचारूया. तसं बघितलं ना तर मी कोणालाही पटकन मेरी कोमचं नाव येईल किंवा विकास किशनचं नाव येईल किंवा अमित पांगलचं नाव येईल. पण माझं असं मत आहे की या व्यतिरिक्त जे इतर खेळाडू आहेत म्हणजे मग मनीष असेल, आशिष असेल, सतीश असेल हे पुरुषांमध्ये आणि लवलीना आहे, सिमरनजीत आहे आणि यांच्याकडून सुद्धा म्हणजे मला नाही वाटत की पदक अपेक्षा करता येणार नाही. पण आता जर मी एवढी सगळी नावं घेतली 9च्या 9 तर ते जरा अति होईल. कारण जग काही दूध खुळं नाही, जगसुद्धा तयार करून आलेलं आहे. जगातले चांगले चांगले संघ आपले बेस्ट बॉक्सर्स इथे पाठवत आहेत. आपले बॉक्सर्स यावेळेला अनुभवी आहेत, त्यांची तयारी चांगली झालेली आहे आणि जो काही या कोविडचा ॲडव्हान्टेज आपल्याला मिळाला ह्या सगळ्यांची सांगड घातली तर मला असं वाटतं की विल कम बॅक विथ द बेस्ट हॉल ऑफ मेडल्स. आपण बॉक्सिंगमधून चांगलं काहीतरी अपेक्षा करता येतील आपल्याला. नक्कीच या अपेक्षा असणारच आहेत. एक खंत वाटते की महाराष्ट्रातला एकही बॉक्सर यावेळेला ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला नाही. तर याचं नेमकं कारण काय असू शकेल? त्याचं सोपं कारण असं आहे की आपल्याकडे बॉक्सर्स चांगले असे नाही आहेत असं नाही. याच वर्षीचं जागतिक म्हणजे जागतिक युवा स्पर्धेतली बेस्ट बॉक्सर अवॉर्ड ही
अल्फिया पठाणी महाराष्ट्राची आहे, भावेश कट्टीमनी, निखिल दुबे हे सगळे बॉक्सर्स मुंबई महाराष्ट्राचे आहेत. आणि जे आम्ही 24 म्हणजे 2024 किंवा 28च्या ऑलिम्पिकसाठी टॅलेंट पूलमध्ये आहेत. एक काळ होता की 3 ऑलिम्पियन्स गेले होते 1988ला सेऊलला. त्या 3 पैकी 2 महाराष्ट्राचे होते, म्हणजे मनोज पिंगे आणि शाहू बिराजदार. भारतातला जो पहिला ऑलिम्पियन झाला रॉन नॉरिस हा मुंबईचा महाराष्ट्राचा होता. तर थोडंसं ते वर खाली होत असतं. आपले चांगले बॉक्सर्स आहेत. जगातला बेस्ट बॉक्सर महाराष्ट्रातला आहे. अल्फिया पठाणी नागपूरची मुलगी, प्युअरली महाराष्ट्राची मुलगी आपणच तयार केलं. मग इथून ती नॅशनल कॅम्पला गेली आणि आता ती नॅशनल कॅम्पमध्ये जाऊन सर्व प्रकारची ती चॅम्पियनशिप मेडल्स घेत गेली. पण ते या ऑलिम्पिक्सला महाराष्ट्राचं एकही खेळाडू नाही ह्याची खंत तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त आहे. आम्ही खूप मेहनत करत आहोत आणि महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनने त्यावर असं समजा की आम्ही ठरावच केलेला आहे की येणाऱ्या प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये आपला बॉक्सर असला पाहिजे. अशा प्रकारचं काम आपण करायचे, अशा प्रकारची तयारी आपण करायची, अशा प्रकारचे खेळाडू आपण हुडकून काढायचे आहेत आणि तो प्रयत्न जारी आहे. आत्ताच सरांनी असा उल्लेख केला की ग्रामीण भागात जाऊन ते हे सगळं कार्य करत आहेत, तर ही निश्चितच उल्लेखनीय अशी बाब आहे. कारण येणाऱ्या काळात जर मुलांना करिअरसाठी हा ऑप्शन खुला झाला तर निश्चित या खेळाला चांगल्या पद्धतीने वाव मिळेल. मला असं विचारावंसं वाटतं की येणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंग वगळता इतर खेळांमध्ये साधारणपणे पदकाच्या किती आणि कशा अपेक्षा करता येतील? मला असं वाटतं की भारत एका वेगळ्या रूपात आपल्याला आता दिसतोय. आपण ॲग्रेसिव्ह झालेलो आहोत, आपण कॉन्फिडंट झालो, आत्मविश्वास आपला वाढलेला आहे. गेल्या अनेक वर्षांच्या मला वाटतं आर्थिक सुधारणांमुळे जी काय गरीब माइंडसेट होता तो निघून स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण झालेला आहे भारताला. आणि त्याचं रिफ्लेक्शन आहे, त्याचं प्रतिबिंब आपल्या खेळांमध्ये दिसतं आहे. आणि खूप अनेक फक्तच बॉक्सिंग नाही, असे एक मी 10 तरी खेळ सांगू शकेन की ज्याच्यामुळे भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरात कुठेही कमी नाही आहेत आणि ते या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला दिसून येईल. बॉक्सिंगच असं नाही, इतर खेळांमध्ये सुद्धा आपल्याला फार चांगला सुधारलेला परफॉर्मन्स आपल्याला दिसेल. आत्ताच एक उल्लेख केला गेला मेरी कोम, ते यांच्या सगळ्या कामगिरीविषयी आणि ऑलिम्पिक स्पर्धेतलं त्यांचं स्थान साधारण कसं असणार आहे हे आपण आता जाणून घेऊयात. मेरी कोम हा शब्द असा झाला आहे आता गेले 2 दशकं. म्हणजे 2001 साली ती पहिली बाऊट खेळली, 2001 चेन्नईला नॅशनल चॅम्पियनशिप होती. मी स्वतः रेफ्री जज होतो. मी आता असं म्हणतो आय वॉज फॉर्च्युनेट का तिचे पहिल्या बाऊटचा रेफ्री जज जय कवळी होता. मी तेव्हापासून तिला ओळखतो आहे. 4 मुलांची आई, खासदार, अनेक पुरस्कारांची ती विजेती आहे. अनेक ठिकाणी तिला लोक बोलत असतात. आणि एवढं असून तिचं वय बघा, त्यातली 3 मुलं तिची स्वतःची आहेत. 3 मुलांची आई, 4थं तिने ॲडॉप्ट केलं आहे. म्हणजे 4 मुलांकडे ते बघते, तिचं कुटुंब तिच्याबरोबर राहते, ते बघते. ते म्हणजे हे सगळं सांभाळून ती अत्यंत फार सुंदर बॉक्सिंग खेळते. 7 वेळा जागतिक विजेती राहिलेली आहे आणि 2 दशकं बॉक्सिंग खेळली. म्हणजे मला असं वाटतं लिएंडर पेस नंतर भारतामध्ये असं फार कठीण असं एखादं म्हणजे उदाहरण असेल की एवढा फिटनेसचा स्टँडर्ड ठेवणं स्वतःचं, नंतर खेळाचा सुद्धा दर्जा आंतरराष्ट्रीय लेवलला हायेस्ट लेवलला ठेवणं. नुसतं एशियन आणि कुठच्या तरी आंतरराष्ट्रीय स्पर्धांपुरता सीमित न ठेवता तिने जागतिक स्पर्धा 7 वेळा जिंकलेल्या आहेत. तर अशा या मेरी कोमकडून माझ्या फार मोठ्या आशा आहेत. माझी सतत प्रार्थना असते हे शेवटचं तिचं कदाचित ऑलिम्पिक असेल असं लोक म्हणत आहेत. मी जेवढा मेरी कोमला ओळखतो मला माहिती आहे ती जेव्हा लोकांनी तिला म्हटलं का मेरी कोम संपली की तिने तिचा स्वतःचा दर्जा असा उंचावत नेलेला आहे. प्रचंड मेहनत करते, प्रचंड दृढनिश्चयी अशी ही महिला आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये अनेक असलेल्या ज्या देवता आहेत, देवी आपण ज्यांना म्हणतो, त्यांचे सगळे गुण मला तिच्यात दिसतात. अशा मेरी कोमला या ऑलिम्पिकमधून नुसतंच मेडल नाही तर ते गोल्ड मेडल मिळावं ही माझी इच्छा आहे. नक्कीच आपली ही इच्छा निश्चित पूर्ण होईल. आपण सगळे देवाकडे यासाठीच प्रार्थना करू. ऑलिम्पिकच्या दृष्टीने स्पर्धेची उत्सुकता शिगेला जाऊन पोचली आणि याच दृष्टीने आपण इतकी छान माहिती आम्हाला कार्यक्रमात दिलीत त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. नमस्कार. वेळ झाली आणखी एका छोट्याशा विश्रांतीची.
विश्रांतीनंतर आपण भेटणार आहोत दिव्यांग बायकर क्लबचे अध्यक्ष विनोद रावत यांना. तेव्हा पाहत रहा क्रीडांगण. ब्रेक नंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर कमळासारखी जिद्द असायला हवी. चारीही बाजूनी चिखल जरी असला तरी उमलण्याचं धाडस या कमळात असतं. अशी जिद्द, चिकाटी, स्वप्नांवर विश्वास ठेवत आपल्या अपंगत्वावर मात करत अडचणीत सापडलेल्या भूतकाळाशी झुंज देत कृत्रिम पाय सुद्धा नवीन प्रवासाची दिशा ठरू शकतो हे सिद्ध करणारे बायकलस्वार विनोद रावत सर आज आपल्या सोबत आहेत. कॉन्व्हॉय कंट्रोल क्लबचे अध्यक्ष, दिव्यांग बायकर क्लबचे अध्यक्ष, मुंबईचे रहिवासी, त्याचबरोबर वी द पीपल फाउंडेशनचे उपाध्यक्ष विनोदजी यांचं मी कार्यक्रमात खूप खूप स्वागत करते. नमस्कार विनोदजी, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू. दिव्यांग बायकर्स क्लब हे नाव आपण ऐकतो आणि विनोदजींची आठवण आल्याशिवाय आपल्याला राहत नाही. तर आपल्या पूर्वानुभवाविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. दिव्यांग बायकर क्लब हे बद्दल मी विचार पण नाही केलं होतो, पण 2010 साली जेव्हा मी लडाख जायची तयारी करत होतो मोटरसायकलमध्ये, तेव्हा मला समजलं की काहीतरी प्रोफेशनल बायकर्सच्या क्लबबरोबर राहून त्यांच्याबरोबर ट्रेनिंग घ्यायला लागतं. सो माझा पहिला जो राईड होता मुंबई ते लोणावळामध्ये एक राजमाची म्हणून एक ट्रॅक आहे, तो ट्रेल आहे. पावसाळ्यामध्ये भरपूर बायकर्स लोक आणि ट्रॅकर लोक जातात. मी त्यांच्याबरोबर रात्रीचा आमचा नाईट राईड होता, ते माझी बाईक घेऊन गेलो. तर रात्री स्टेमध्ये तेव्हा जेव्हा मी ते कॅम्पमध्ये थांबलो, तो रात्रीच्या वेळ मी आपला पाय, कृत्रिम पाय जे मॅडम बोलली आता मी लावतो, तर मी पाय काढल्यानंतर दुसरा बायकरनी मला बघितलं की बाबा ह्याला पाय नाही. तर त्यावेळेस तो घाबरला एकदम. तो बोलता सॉरी बाबा, तुम्ही आमच्या बाईक क्लबचा मेंबर बनू शकत नाही. अँड दॅट इज द रिझन की सकाळी उठून त्या लोकांनी मला काय बक्षीस वगैरे काय दिलं नाही, पण हे बोलून की माफ करा, तुम्ही आमच्या बाईकच्या क्लबच्या भागीदार बनू शकत नाही. आणि तसं करून मला तिकडनं हकलून दिलं ते लोकांनी. वेल, आय बिलीव्ह ते एक गोष्टी जी झाली चांगल्यासाठी झाली. जर त्या लोकांनी मला काढलं नसतं तिकडे तर आज हा दिव्यांग बायकर्स क्लब, कॉन्व्हॉय कंट्रोल क्लबच्या निर्माण झालं नसतं. आणि त्याच वेळी क्षणी मी बाहेर निघालो तिकडनं. त्यांच्यासमोर मी कसे डिप्रेशन वगैरे दाखवलं नाही, पण त्या एक ॲटिट्यूडने मी त्यांना बोललो, आय थिंक यू आर लुझिंग मी, आय एम नॉट लुझिंग यू. तर त्या ॲटिट्यूडने मी तिकडनं निघालो. आणि खाली आल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला की प्रत्येक वेळेला जेव्हा आपण रिजेक्शन फील करतो तर आपण देवाला कोसतो की मीच का. पण तेव्हा मला एक पॉझिटिव्ह फिलिंग आली आणि मी देवाकडनं मला एक मेसेज आला की विनोद, तुझ्यासारखे भरपूर दिव्यांग लोक आहे ज्यांना ह्या समाजांनी त्यांचे काही कारणासाठी हाड करून टाकलं आहे, त्यांना तुच्छ म्हणून काढून टाकलं आहे. सो वाय डोंट यू कलेक्ट दोज पीपल, त्यांना घेऊन स्वतःची एक बायकर्स क्लब का नाही बनवत. सो दॅट इज द डे आय डिसाइडेड टू स्टार्ट वन बायकर्स क्लब फॉर दोज पीपल. अँड आपला स्वतःचा एक ट्रिप लेहसाठी बनवू. अँड बोलता ना, जर तुम्ही देवाकडनं मागेल, देवपद नक्की तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत देईल, तुम्हाला सामर्थ्य देणार. आणि तसंच आमच्याबरोबर झालं. आत्मप्रेरणा हवी तीही अशी या पद्धतीने. खरं सांगायचं तर कृत्रिम पाय लावावा लागला आणि हे एका अपघाताने घडलं, तर नक्की हा प्रकार काय होता हे आपण विनोदजींकडून जाणून घेऊयात. 6 वर्षाच्या वयामध्ये मुंबई भांडूप एका ठिकाणी टँक रोड म्हणून जागा आहे, शाळेतून घरी जाताना एका मोठा टँकर ट्रक होता, ते दगडांनी भरलेले डंपर बोलतात, तो पाय त्याचा कंट्रोल गेला गाडीच्या ड्रायव्हरचा आणि तो माझ्या पायावर डायरेक्ट आला. 6 वर्षाच्या वयाचा. आणि तेव्हा मला राजवाडी हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट घेऊन गेले बाकीचे लोक. आणि डॉक्टर लोक मागत होते 25,000 रुपये. सी अगेन इयर फॉर माय पॅरेंट्स 25,000 रुपये त्यावेळेस 1981मध्ये त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम होती. आणि ते जमा करू शकले नाही. आणि ते करता करता 6 महिने झाले. माझ्या बाजूचे बेडवरले सर्व डिस्चार्ज व्हायचे आणि मीच एक होता. पण तेव्हा लहान होतो म्हणून मी आपले व्हीलचेअरवर मजा करायच्या, 360 राऊंड मारायचा, एन्जॉय करायचा, हॉस्पिटलचं जेवण जे भेटायचं. पण मला माहीत नव्हतं की भविष्यामध्ये माझ्याबरोबर काय होणार आहे. जसं मी तिकडनं डिस्चार्ज झालो आणि मला 2 कुबडीची सहाराने चालायला लागलं आणि मी मजा करत होतो, बिकॉज आय एम चाइल्ड, आय एम जस्ट एन्जॉईंग माय लाईफ. बट वेन आय केम होम, मी घरी आलो आणि माझे आजूबाजूतले माझे मित्रमंडळी सर्व लोक मला नवीन नावाने बोलायला लागले.
माझं नाव विनोद आहे, विनोद रावत, पण मला विनोद नावाने कोणी हाक मारायचं नाही. ए लंगडा इकडे, ए लंगडा तिकडे जा. आणि ते विचार ऐकून ना माझ्या डोक्यात खरं मला खूप राग यायचा. काय लोक तो माझी थट्टा करायचे, कुबडी घेऊन पळून जायचं. मग ते माझी कुबडी परत घेण्यासाठी मला एका पायाने लंगडी कारण त्यांच्या मागे मागे धावायला लागतं. तेव्हा परत माझी थट्टा करायचे लोक. त्या गोष्टीमध्ये, त्या काळामध्ये माझ्या मनात कधी काही विचार आला नाही की मी डॉक्टर बनू किंवा इंजिनियर बनू. नेहमी माझ्या मनात एक प्रश्न होता की मी आपला स्वतःचा बदला ह्यांच्याबरोबर कसं घेऊ, ह्यांना कसं धडा शिकावं. सो दिस वॉज चॅलेंजिंग लाईफ. इट वॉज नॉट व्हेरी इझी. अँड टुडे वेन आय गो बॅक, जेव्हा मी मागे जातो आणि बघतो माझ्या भूतकाळाचा हे सर्व विचार करतो, तो मी मनात हसतो कधी कधी की कदाचित हे सर्व गोष्टी कधी होतं आपल्या जीवनामध्ये चांगल्यासाठी. जर हे सर्व गोष्टी झाल्या नसतं, मी जिद्द केलं नसतं, तिकडनं बाहेर पडलो नसतो आणि आज ह्या मुकामात आलो नसतं. तर असे होते लाईफ. खरंच अंगावर रोमांच उभा राहील इतकी ही भयंकर कहाणी आहे. पण आज यांनीच पॅरा ऑलिम्पिक्समध्ये नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली आणि हे खरंच मोठं काम आहे. तर हा त्यांचा अनुभव कसा आहे हे आपण जाणून घेऊयात. वेल, आपण महाराष्ट्रामध्ये, माझं नाव विनोद रावत, मी उत्तराखंडचं आहे. नावाने आडनावाने आपण समजतो की बाबा हा परका आहे कुठला तरी. बट आय एम बॉर्न इन मुंबई, महाराष्ट्र. मी पण महाराष्ट्रीयनच आहे. मी पण महाराजांचा मावळा आहे. तुम्ही बघायचं महाराज शिवाजी महाराज, त्यांचं नाव जरी आलं पहिला तो काय आपण बघतो, आपल्या मनामध्ये एक छायाचित्र येतं की तलवार. तर तलवार हे महाराजांची सर्वात आवडती गोष्ट होती. तुम्हाला आपण का ना तलवारबाज करायचा. तो आमच्या पॅराऑलिम्पिकमध्ये जसं आपण बघितलं असेल, हल्ली गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये दिव्यांग भाऊ बहीण लोक ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकून येतात. एबल बॉडीमध्ये नाही येतात. एबल बॉडीवाले थोडेसे थकलेले आहे, सॉरी, करतील ते लोक पण. बट मी पण जिद्द ठरवला की बाबा मी पण काहीतरी करेल दिव्यांगांसाठी, कारण माझ्यामध्ये जिद्द भरपूर आहे. आपण जर नेगेटिव्हिटी विचार केला तो नेगेटिव्हमध्येच जाणार आपण. इफ यू थिंक पॉझिटिव्ह, डेफिनेटली ऑल थिंग्स विल बिकम पॉझिटिव्ह इन युअर लाईफ. अँड आय डिसाइडेड की मी काहीतरी महाराष्ट्रासाठी, काहीतरी आपल्या देशासाठी, आपला साठी काहीतरी नाव कमवायचं आहे. अँड देन आय डिसाइडेड की आय विल स्टार्ट फेन्सिंग, तलवारबाजी करणं. आणि हे करता करता आनंद वाघमारे सर आमचे कोच आहे आणि त्यांनी देखील आम्हाला खूप सपोर्ट केला, खूप सहाय्य केलं. आज कुठलाही क्रीडा आपण बघतोय, कुठलाही स्पोर्ट्स बघतोय, हे साधारण नाही. इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह, व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. म्हणून भरपूर लोकांच्या मनात इच्छा आहे आम्हाला हे खेळायचं ते खेळायचं आहे. पण कुठेतरी जेव्हा फीस, जेव्हा पैसा आणि जेव्हा हे सर्व गोष्टी येते, कोचिंग, तो लोक मागं हटतात. पण त्याबद्दल मी आपला कोच मिस्टर आनंद वाघमारे, मुंबई फेन्सिंग असोसिएशन, त्यांना खूप आभार मानतो की त्यांना जेव्हा पण आम्हाला मदत लागली. कारण हे सर्व वेपन्स वगैरे आहे जे खूप मागितलं आहे. कारण त्यामध्ये फक्त एक तलवार नसते. महाराजांच्या काळात फक्त तलवार घेऊन चालायचं आणि बाकीचे हे सर्व मास्क बोलतात, त्यांना हे शील्ड बोलतात, हे सर्व ते लोकांनी बनवलं होतं. बट टुडेज डेट इट्स ऑल इलेक्ट्रॉनिक. सो दिस आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह, व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आणि सरांनी आम्हाला सपोर्ट केला आणि टुडे बिकॉज ऑफ दॅट सपोर्ट आय हॅव रीच अप टू दॅट लेवल की मी नॅशनल खेळून आता चॅम्पियनशिपमध्ये मी स्वतः खेळाडू नाही, पण मी हा ट्रेनिंग पण देतो आहे. दुसऱ्या दिव्यांग भाऊ बहिणांना ते ट्रेनिंग पण देतो. अँड तुमचे सर्वांचे आशीर्वाद असेल तर डेफिनेटली ऑलिम्पिकसाठी तयारी करतो. तो माझं लक्ष आहे, तो माझा गोल आहे, तो माझं टार्गेट आहे. दिव्यांग असून सुद्धा अपंगत्वावर इतक्या चांगल्या पद्धतीने मात करून सगळ्यांनाच प्रेरणा देणारे विनोदजी, खरंच आज इतकं छान त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल कार्यक्रमात मी त्यांचे खूप मनपूर्वक आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. गॉड ब्लेस. दिव्यांग असून सुद्धा मेहनतीने या सगळ्यावर आपल्याला मात करता येते, ही प्रचंड प्रेरणा आणि ऊर्जा विनोदजींनी आत्ताच आपल्याला दिली. एक शेर मला या ठिकाणी आठवतो, हौसला तो रखो चांद को छूने का, हौसला तो रखो चांद को छूने का, सितारे तुम्हारे राहों को झगमगा देंगे, सितारे तुम्हारे राहों को झगमगा देंगे. खरं सांगायचं तर ही परिस्थिती आणि हा शेर ऐकल्यानंतर मला अजून एका गोष्टीची पुन्हा एकदा आठवण येते. आपल्यामध्ये 4 शब्द आहेत, लक, भाग्य, नशीब आणि मेहनत. लक हा शब्द फक्त 2 अक्षरांचा आहे, भाग्य हा शब्द 2.5 अक्षरी आहे, नशीब हा शब्द 3 अक्षरांचा आहे. पण या सगळ्यापेक्षा एक शब्द मोठा आहे आणि तो आहे मेहनत. कार्य कुठलंही करा, मेहनत घ्या, यशस्वी व्हाल. करोनाची परिस्थिती कंट्रोलमध्ये यायला लागली आहे, पण तरीसुद्धा सगळ्या नियमांचं पालन करा, मास्क वापरा. आम्ही तुम्हाला अशीच ऊर्जा देण्यासाठी सज्ज आहोत.
आत्ता मात्र इथेच थांबायची वेळ झाली. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात पुढच्या रविवारी. तोपर्यंत आपली रजा घेते. तोपर्यंत हसत रहा, खेळत रहा.